नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फार्म अँड ब्लॉग चॅनलवर. असा छान येतोय ना व्हिडिओ, सांगा बरं का कसा येतोय व्हिडिओ. इथं घातले कोंबड्यांना खाद्य, सकाळी पण घालतोय आणि संध्याकाळ पण घालतोय. आता शेळ्या बांधून असते त्यामुळे आहे ना, कोंबड्याने इथं दिवसभर खाद्य घातलेलं असतं आणि पिल्ली जी बारकी पिल्ली येते ना ती खाते ती. पण ह्याच्यापेक्षा पण आहे ना, जे फिनिशर असतं, जे पिल्लांचं वजन वाढीसाठी जे खाद्य असतं ना कोंबड्यांचं, ते खाद्य खाल्ल्यावर पिल्लांचं वजन वाढते बरं का. पण हे आमच्यातलं आहे ना, ही अंड्यासाठी आहे, लेअरचं खाद्य आहे. त्यामुळं वजनाला इतका काय नाही फरक पडत बरं का. उगाच काय कोंबड्यांची सगळ्यांची पोटं भरली, त्यांनी ह्यानाला जायचं आहे आता आत, त्यांच्या घरात जायचं आहे. हे बघा, हे पावसाळ्यात कोंबड्यांची जरा घाण असते बरं का, पण आम्ही झाडून काढतोय बऱ्यापैकी. त्यांची जागा जेवढी त्यांनी वापरतात ना तेवढी जागा, पूर्ण काही जाळी झाडत नाही, तेवढं काही होत नाही आम्हाला झाडायचं. खा की तिथं खा, इकडं बघ तिकडं बघ. हे बघा, हिचं इकडं काय असेल तिकडं वैरण सोडून तिथं खा, छान आहे. आणि ह्यांना पण इकडं घातलंय म्हणजे ह्या तिघी खाव्या, आणि इकडं पण तिला खायला येते बरं का. पण तिकडं कोण मारा लागलं की इकडे येते, इकडं कोण मारायला की तिकडं जात्या. शेळ्यांना जनताचं औषध पाजून घेतलंय आणि त्याच्यानंतर 5 दिवस आपण टॉनिक पाजायला चालू आहे शेळ्यांना. तर कसं असतं माहिती आहे का, जे कांद्याची आपण बघा कांद्याचा ढीग लावायचा आणि त्यात जर एखादा कांदा नसला आणि पटकन बघितलं तर माणूस ते एखादा नसलेला कांदा वाचवू शकते. पण नाही बघितलं, लक्ष नाही दिलं आणि एका कांद्यामुळं सगळं कांदा नसत्यात. आणि सगळं कांदा नसलेल्यातला एखादा जरी कांदा शिल्लक असला तरी आपण काढू शकतोय, पण सगळं कांदा काढू शकत नाही, कारण त्याची टोळी झालेली असते. सगळं कांदा काढण्यापेक्षा एक कांदा बाजूला काढलेला बरा, चांगला असलेला. आणि ज्यावेळी चांगलं सगळं कांदा असतात त्यावेळी एखादा लागायला लागलेला असतो, म्हणजे एखादा नासायला लागलेला असतो. ती नासायला लागल्या जर लगेच बाजूला काढला ना तर सगळं कांदा चांगलं राहू शकतात. माणसाचं पण असंच आहे. आपण ज्यावेळी संगत करत असतो ना कुठल्या पण माणसाची, आणि माणसाची मन ओळखायला शिकायचं, त्यांची दातं बघायला शिकायचं बरं का. देवानं फक्त ही पुढची दातं ह्याची ना दाखवायसाठी, दाखवायची दातं खायची दातं वेगळी म्हणते ते का नाही, ते बरोबर आहे. ही पुढची आहे ते ना फक्त दाखवायसाठी आणि शोसाठी दातं येते, आणि जे आपल्या दाडा असते ते इथनं इकडले बाजूचे ते आपली खायची दातं असते. ती कुठलाच माणूस पुढच्या दातानं खाऊ शकत नाही बघा, आणि खायला पण येत नाही. त्यामुळं खायची दातं दाखवायची दातं वेगळी आहे ती, फक्त ते आपल्याला ओळखू यायला पाहिजे. ते माणूस लय पोटात शिरून गोड बोलतं आणि आपला काटा अगदी अलगद काढतं. आणि ज्यावेळी ती काटा काढत असतं त्यावेळी आपल्याला लय गोड बोलत असतं, लय चांगलं. जसं काय आपल्याला वाटतं ते माझ्या हिताचंच करायला लागलाय, पण अजिबात नसतं. कोण बसलेलं नाही आता या कलियुगात, कोणी सुद्धा नाही की दुसऱ्याचं चांगलं चितणार. तुम्हाला सांगू का, 100त एखादा माणूस आहे की समोरच्याचं चांगलं होऊ दे त्याच्यानंतर माझं चांगलं होऊ दे. पण 1000 माणसं अशी असते ते की त्याचं वाटोळं होऊ दे माझं चांगलं होऊ दे. या कलियुगात आपल्याला चांगलं माणूस भेटत नाही, आणि चांगले माणसं ओळखणं पण लय कठीण आहे. त्यामुळं माणसावर पूर्ण म्हणजे असं पूर्ण त्याला समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. किती पण चांगला असू दे, आपल्या घरातला असू दे, जवळचा असू दे. आता मित्र अनुभव घेतलाय मला, तर चांगल्या माणसावर पण विश्वास ठेवायला भीती वाटायला लागल्या, कारण इतका अनुभव घेतलाय आणि इतकं सोसलंय. त्यामुळे चांगल्या माणसावर सुद्धा विश्वास ठेवायला भीती वाटायला लागल्या. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाला कष्ट नको झाले आणि फळ मात्र लगेच पाहिजे झाले बघा. एक पीक घ्यायचं म्हटलं तर ते पिकासाठी बघा रान तयार करायला लागतं, त्यात खत घालावं लागतं, रसायन घालावं लागतं, बी घालावं लागतं, पाणी द्यावं लागतं, सारखं त्याला भांगलं नालं. एक पीक निघेपर्यंत किती कष्ट करावं लागतं. आणि बऱ्याच लोकांना असं झाले की ते कष्ट नको, डायरेक्ट पीक यायला पाहिजे, अलगद यायला पाहिजे, अशी लोक झाले ते. आणि ती लोक आहे ना वाईट शक्तीचा वापर करते, ते दुसऱ्याचं नुकसान करून आपलं चांगलं करते ते. 100% आता त्यांचं काही गुन्हा माहीत नाही बरं का. आता मी जेवढा अनुभव घेतलाय तेवढ्यावरनं तर सांगते तुम्हाला, ज्यावेळी त्याने दुसऱ्याचं नुकसान करते ते तेव्हाच त्यांचं चांगलं चालतंय. आता मी बऱ्याच ठिकाणी अनुभव घेतलाय, बऱ्याच ठिकाणी. आता बहुतांना बरीच लोक तशी असते ती बरं का, आणि त्यांना काय वाटत असतं ह्याला काहीच माहीत नाही. पण आतापर्यंत माहीत नव्हतं, बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं, मला पण माहीत नव्हतं. पण आता 100% अनुभव आहे आणि 100% माहिती घेतल्या की 100% कुणीतरी काहीतरी खोड करत असते आणि आपल्याला त्याचा त्रास भोगावा लागतोय, आणि भोगलाय पण. आणि आता मात्र त्रास नाही, त्यासाठी पण आपण काहीतरी उपाय करावा लागतो, जेणेकरून आपल्याला त्याने दिलेला त्रास आहे ना त्यांच्याकडेच माघारी जावा, आपल्याकडे येऊ नये, असं काहीतरी करावं लागतं. आणि त्यामुळं आपल्याला त्रास अजिबात म्हणजे अजिबात त्रास होत नाही. हा, त्यांनी त्रास दिलेला आपल्याला जाणवतं की बाबा कोणतरी आपल्याला त्रास द्यायला लागले,
पण आपल्यापर्यंत ती त्रास येऊ देत नाही. ज्यावेळी आपण एखाद्या देवावर विश्वास ठेवतो, पूर्ण विश्वास ठेवायचा त्याच्यावर आणि तूच तारणार मारणार म्हणायचं. बघा 100% आपल्याला फरक पडत राहतो आणि हे 100% खरं आहे बरं का. आम्ही अनुभव घेतलाय. लय म्हणजे लय लोक तशी आहे ते. आणि जे बघा असली चटूक पिटूक करते की नाही, आपल्याला जी खोड्या करते ती चटूक करणार ती लोक कशी असते माहिती का, त्यांनी आपल्याला आपल्या बरोबरच असते ती, रोजच्या रोज ती आपल्या संपर्कात असते ती. आणि ती काय म्हणते ती देवधर्म, आपण देवधर्माचं जर काय बोललो ना, आमच्यात काही तसला विश्वास नाही बाई, आम्ही सुशिक्षित माणसं आहे, आमच्यात काही तसलं नसतं, आमच्यात तसलं पटत पण नाही. आणि आतनं खोड्या तर हीच सगळी करते ती आत, जेणेकरून सगळी पदं आपल्याला मिळावती सगळ्यांनी आपल्याला. आणि कसं असते माहिती आहे का, आपल्याला लोकांच्या नजरेत लय वाईट बनवते ती बरं का. 100% आता मी अनुभव घेतलाय. आपल्याला समोरचा जे असतो ना, ते आपल्याला लोकांच्या नजरेत लय वाईट बनवत असून तो मात्र स्वतः मात्र एकदम चांगला राहत असतो. की सगळ्यांनी म्हणावं ही किती चांगली आहे आणि ही किती सगळ्यांना मदत करत्या, पण मदत करत नसते ती बरं का. त्यांनी आपला डाव साधून घेत असते ती आणि दुसऱ्याचं इकडं वाटोळ करून सोडत असते ती. त्यामुळं माणसं ओळखायला शिका. आपलं जवळचं असू दे, लांब असू दे, चप्पल आहे ना पायात घालायची असते आणि ते दारातच सोडायची असते, तिला घरात न्यायची नसते. त्यामुळं लायकी नसणाऱ्या माणसांना आहे ना, त्यांना दारात पण उभा राहून द्यायचं नाही, काय काम नसते. ज्या माणसाचा आपल्याला डाऊट येतोय ना, त्या माणसासंग डायरेक्ट आपण संपर्क केल्याला बरोबर, त्याच्याबरोबर आपण पण नासून जायला नको. आणि त्यांच्या कर्माचं फळ त्यांना देव द्यायला बसलाय, आपण कोण देणार आहे, आपण काय त्याला शिक्षा देणार आहे. त्यामुळं देव त्यांना बसलाय आणि देव त्यांना त्यांच्या मनासारखी त्यांना जशी पाहिजे तशी शिक्षा देतोय. आपण तसलं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपण म्हणायचं देवा त्यांनी काय करते ना, आमच्यापर्यंत येऊ देऊ नको, तेवढं तू आमचं रक्षण कर. 100% देव रक्षण करत असतो. आता बरेच लोक असे येते बरं का, त्यांना आहे ना अंडी मटण खायला पाहिजे आणि नामस्मरण करायचं होत नाही, टाईम भेटत नाही आणि त्रास पण आमचा पूर्ण कमी व्हायला पाहिजे, असं अजिबात नाही बरं का. आपल्याला जर असला वाईट शक्तीचा त्रास होत असला, आपल्याला जर कुठलं पण असं म्हणजे अडचणी येत असल्या, प्रत्येक गोष्टीला अडचणी, प्रत्येक गोष्टीला अपयश येत असलं, तर त्याला एकच उपाय आहे. कुठल्याही माणसाकडं, कुठल्याही देवाकडं न जाता घरात बसून नुसतं नामस्मरण जर केलं ना, देव आपल्या घरी येतोय. आपल्याला कुठं जायची गरज नाही आणि देव सर्वत्र आहे. आपण तिथं गेलो म्हणून देव आपल्याकडे बघतोय असं काय सुद्धा नाही बरं का. मी स्वतः अनुभव घेतलेला सांगायला लागल्या. आपण घरी बसून नुसतं नामस्मरण करायचं, देवाला घरी आपल्या यावंच लागतंय, 100% यावं लागतंय. आता बघा, एखाद्या माणसाला तुम्ही एकदा बोलवलं, दोनदा बोलवलं, तीनदा बोलवलं, ते माणूस नाही आला, चौथ्यांदा बोलवलं, चौथ्यांदा तर म्हणणार बाबा ही मला किती वेळा बोलवायला लागलो आणि मी किती भाव खायला लागलो, एकदा तर ह्याच्याकडे जायला पाहिजे. तसंच आहे बरं का देवाचं पण. देवाला आपण बोलवलं ना, 100% देव येतोय. अंतकरणातून बोलवायचं देवाला, देव 100% येतो ना. आपल्या ज्या अडचणी येते ना, त्या अडचणीच्या समोर देव उभा राहते. मी घेतलेला अनुभव आहे. आणि कुणाकुणाला असा त्रास आहे सांगा, आमच्यात तर लय त्रास आहे बरं का. तुम्हाला सांगते, लय म्हणजे लय त्रास आहे आमच्यात तर. हे होता, आता कमी झालाय. आणि आम्हाला हे काही त्रास माहिती नव्हतं असलं काय. जेव्हा आमच्या आईला आम्हाला माहीत झालं बाबा असलं पण असतंय आणि ह्याचा पण त्रास होतोय, हे सगळं माहिती झाल्यावर आम्ही ज्यावेळी ह्यात उतरलो की कशानं होतंय ना आपण ह्यावर काय उपाय करायला पाहिजे, आम्ही पण भरपूर फिरलोय बरं का. भरपूर इकडं तिकडं फिरलो, बिनकामाचा वेळ घालवला, पैसा घालवला. पण आता जे आम्ही नामस्मरण करतोय ना, त्यांना आम्हाला इतका रिझल्ट आहे. आणि जे कोण आम्हाला खोड करतंय ना, ते आम्हाला दाखवतंय पण बरं का. 100% तुम्ही सुद्धा करून बघा नामस्मरण. जे आपल्याला कोण काय खोड करतंय ना, 100% आपणाला ते स्वप्नात दाखवतं. म्हणजे पूर्ण असं म्हणजे क्लिअर दाखवत नाही, पण अंदाज दाखवतं की असं काहीतरी होणार आहे म्हणून. आणि आम्ही बऱ्याच वेळी ह्याचा अनुभव पण घेतलाय. आणि ज्याने आम्हाला आता नवीन खोड्या करते ते ना, त्यांच्यावर मागं फिरवते. त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एका देवावर कुठल्या पण विश्वास ठेवायचा आणि मस्त आपलं नामस्मरण बिनधास्त नामस्मरण करत राहायचं. लय म्हणजे लय रिझल्ट चांगला आहे आणि आपल्याला फरक पण पडतो. आता ज्यांना वाटतंय बाबा ही अंधश्रद्धा आहे त्यांनी काही करू नका, पण ज्यांना खरोखर त्रास आहे. आता अंधश्रद्धा कोण म्हणणार माहिती आहे का, ज्यांनी खरोखरच करते ती बघा, हे चेटूक बिटूक करते ते ना, त्यांना 100% वाटणार ही अंधश्रद्धा पसरवायला लागल्या. त्यांना स्वतःला तर माहिती असतं बाबा हे आपण करतोय आणि हे 100% खरं आहे, पण दुसऱ्यांनाच लय सांगणार ही अंधश्रद्धा आहे, हे असं आहे तसं आहे, तीच लोक सांगते ती. त्यामुळं आपण आपल्या मनासारखं राहायचं. आणि नावं ठेवणारे लोक आहे ना, आम्ही नावं ठेवणाऱ्या लोकांना पण जरा घाबरतो. पण कुठल्या माहिती आहे का, नावं ठेवणारे लोक पण त्या लायकीची पाहिजे ती की नावं ठेवायसारख्या.